लग्नाची बेडी या मालिकेच्या 5 सप्टेंबरच्या भागामध्ये आता डॉक्टर राघवला भेटायला येतात. राघव म्हणतो, सॉरी डॉक्टर. डॉक्टर म्हणतात, काय झालं? याच्यावरती राघव म्हणतो, मी ॲक्च्युली एक अँटीडोट मिळवण्यामध्ये यशस्वी झालो, पण तो अँटीडोट माझ्याकडून नर्सला येत असताना नर्सच्या हातून तो पडला आणि फुटला. याच्यावरती डॉक्टर म्हणतात, काय बोलताय तुम्ही? आता मात्र इकडे राजश्री दिवा विझला म्हणून खूप अस्वस्थ झालेली असते आणि ती देवाला साकडं घालते, जर माझ्या सिंधूला काही झालं तर मी अन्नपाणी त्याग करेन आणि माझ्या सिंधूला लवकरात लवकर बरं कर. तिची काहीही चूक नसताना तिच्या जीवाशी असं दरवेळेला खेळू नकोस, असं म्हणत राजश्री आता सिंधूसाठी देवाकडे प्रार्थना करत असते. ऋतुजा तिला समजवत असते. तोपर्यंत इकडे चमत्कार घडावा तसं डॉक्टर सांगतात, पण सिंधूला तर आम्ही अँटीडोट ऑलरेडी दिलाय. राघव म्हणतो, ऑलरेडी अँटीडोट दिलाय? हा कुणी आणून दिला अँटीडोट तुम्हाला? त्यावेळेला पलीकडून एक आवाज येतो, मी आणला हा अँटीडोट. आणि सगळेजण त्या आवाजाच्या दिशेने पाहायला लागतात. आवाजाच्या दिशेने पाहिलं असता ती दुसरी तिसरी कुणी नसून विभावरी असते. विभावरीने अँटीडोट आणून दिल्यामुळे वेळेवरती सिंधूचे प्राण वाचलेले असतात. विभावरी सांगते, मला समजलं, त्यावेळेला मी अँटीडोट आणून डॉक्टरांकडे दिलाय आणि डॉक्टरांनी तो सिंधूला दिलाय, सिंधूचे प्राण वाचलेले आहेत, असं म्हणत विभावरी मोठा खुलासा करते. आता मात्र विभावरीने वेळेत अँटीडोट दिल्यामुळे सिंधूचे प्राण वाचलेले असतात. मग ताबडतोब सगळेजण सिंधूला भेटायला आज जातात. राजश्रीला फोन करून कळवलं जातं की सिंधूची तब्येत बरी आहे, सिंधू आउट ऑफ डेंजर आहे. मग राजश्री खूप खुश होते, देवाचे आभार मानते आणि सगळ्यांना घडलेला प्रकार सांगते की स्वतः राणीने विभावरीला फोन करून अँटीडोट आणायला सांगितला म्हणून सिंधूचे प्राण वाचले. याच्यावरती लगेचच रेश्मा म्हणते, पण यात पण राणी वहिनींची काही चाल असू शकते का? राणी वहिनी अशा बाई आहेत ना, त्या अशी तशी मदत करणार नाहीत. याच्यावरती राजश्री म्हणते, घरी येऊ दे, आपण बघू सगळं. मग राघव सिंधूकडे येतो आणि म्हणतो, सिंधू तू सुखरूप आहेस? खरंच तुला बघून मला किती आनंद झाला. तुझ्यासारखी तूच, म्हणजे तुझ्या मुलाला मधूने स्वतःचा पळवून नेण्याचा प्रयत्न केला, पण तिचा पण तू जीव वाचवलास. खरंच देवाने माझ्यावरती खूप उपकार केले, तुला माझ्याकडे परत आणली, असं म्हणत राघव आता सिंधूचा हात हातात घेतो आणि तिला आता जवळ घेतो. सिंधू डोळे मिटून पडलेली असते. तोपर्यंत विभावरी सांगते, नशीब वेळेत तुला अक्कल आली आणि तू मला फोन करून अँटीडोट आणायला सांगितलंस. जर सिंधूच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर तुला कधीच कुणी माफ केलं नसतं. मधू म्हणते, तुला काय वाटलं मला पश्चाताप झाला म्हणून मी तुला अँटीडोट आणायला सांगितला का? अगं माझा प्लॅन फसला म्हणून. जर माझा प्लॅन यशस्वी झाला असता तर इथून पळून जाण्यामध्ये मी यशस्वी ठरले असते आणि मला कुणीच मागे वळून पाहू शकलं नसतं, पण माझा प्लॅन फेल झाला आणि जर माझ्यामुळे सिंधूचा जीव गेला असताना तर राघवने मला कधीच माफ केलं नसतं. राघवने माफ केलं नसतं आणि म्हणून सिंधूच्या जीवाला काही होऊ नये म्हणून मी हे सगळं केलेलं आहे, असं म्हणत मधू आता आपला प्लॅन विभावरीला सांगते आणि म्हणते, याचाच वापर करून मी पुन्हा राघवचं प्रेम मिळवणार आहे. विभावरी म्हणते, राणी तुला वेड लागले, वेड. असे नको ते विचार तुझ्या मनात येतात तरी कसे? मला तुला मुलगी म्हणायची लाज वाटते. हा असले विचार काढून टाक. तू समजतेस तितकी सिंधू साधी भोळी नाहीये, असं म्हणत विभावरी राणीला समजवत असते. तोपर्यंत राघव इकडे सिंधूच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि तिला सांगत असतो, हे बघ सिंधू, तू आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, सगळं काही ठीक होणार आहे. त्यावरती आता मात्र सिंधू विचारत असते, मग अँटीडोट मिळाला कुठून? तेव्हा रुक्मिणी सांगते, राणीला ज्या वेळेला समजलं की तुला अँटीडोट देण्यासाठी नाही आहे त्यावेळेला राणीने तिच्या आईला फोन करून काहीही करून अँटीडोट घेऊन ये असं सांगितलं. मग राणीची आई अँटीडोट घेऊन आली आणि तुला वेळेत मिळाला म्हणून तुझा जीव वाचला. पण सिंधू मला तुझा खूप राग आलाय. अगं राणीचा जीव वाचवण्यासाठी तू स्वतःचा जीव का बरं धोक्यात घातलास? याच्यावरती सिंधू आता सगळ्यांकडे पाहतच असते. इकडे विभावरी सांगते, हे बघ राणी, तू चुकीचं करतेस. सिंधूला इतकी साधी समजू नको, ती तुला सोडणार नाहीये. याच्यावरती राणी सांगते, मी पण सिंधूला सोडणार नाही. तिने माझ्यापासून माझं सगळं हिरावून घेतलंय, पण मी तिला सोडणार नाही, मी तिला अद्दल घडवणार, असं म्हणत राणी आता आपला प्लॅन सांगत असते आणि ती सांगते की सिंधू आत्ता गेली तर राघव माझ्याशी कधीच बोलला नसता. सिंधूचा जीव वाचवून मी आता सिंधूवरती उपकार केलेत, त्यामुळे ती सुद्धा मला काही जाब विचारायच्या लायकीची राहिलेली नाही आणि नाही राघव सुद्धा जाब विचारू शकत नाही. असं बोलणं चालू असताना तिथे राघव येतो. राघव म्हणतो, राणी. याच्यावरती आता लगेचच नाटक करत राणी रडत सांगते, राघव मला माफ कर, म्हणजे मी खरं तर बाळाला घेऊन पळून जायचा विचारच करायला नको तर मी चुकले. याच्यावरती राघव म्हणतो, माझा विश्वासच बसत नाहीये अजून सुद्धा की तू आमच्या बाळाला
पळून घेऊन जात होतीस, कसा काय तुझ्या मनामध्ये हा विचार आला? एका आईला त्याच्या बाळापासून लांब करण्याचा तू विचारच कसा करू शकतेस? याच्यावरती राणी म्हणते, राघव मला माफ कर. राघव म्हणतो, जर आज सिंधूला काही झालं असतं तर मी तुला कधीच माफ करू शकले नसतो, पण आज आज तुझ्यामुळे माझी सिंधू मला परत मिळाली आहे. तू सिंधूचा नाही, तू माझा प्राण वाचवलायस, त्यामुळे आज मी तुला माफ करतोय. या एका कारणासाठी मी तुला माफ करतोय. असं म्हणत राघव आता मधूला माफ करतो. पण ॲक्च्युली मधूचा हाच डाव असतो की निदान आता तरी राघवने माझ्याशी नीट बोलावं म्हणून तिने अँटिडोटचं नाटक केलेलं असतं. त्यावेळेला आता हे प्लॅन यशस्वी होतो. मधू नाटक करत म्हणते, खरंच मला माफ कर, मला माझी चूक कळलेली आहे. राघव म्हणतो, पण यापुढे यातली कोणतीही चूक होता कामा नये, सिंधूला त्रास होईल असं कोणतंही तुझ्याकडून कृत्य होता कामा नये. असं म्हणत तो आता मधूला इशारा देतो. मधू गालातल्या गालात हसायला लागते आणि विचार करते, जसा मी विचार केला होता तो माझा प्लॅन यशस्वी झाला. आता घरी सगळेजण सिंधूच्या स्वागताची तयारी करत असतात. सिंधू आता येणार म्हणून आरतीचं ताट तयार असतं आणि सिंधूची वाट पाहत असताना सिंधूला घेऊन राघव येतो. मागे राणी आणि रिषभ पण असतात, ऋतूजा पण असते आणि आता सगळेजण सिंधूची आरती करतात. सिंधूला आरती करून आत घेतलं जातं. त्यावेळेला ऋतूजा खूप चिडलेली असते. राजश्री सांगत असते, सिंधू तुझी कमाल आहे ग, प्रत्येक संकटाला, या घराला येणाऱ्या प्रत्येक संकटाला स्वतःवरती झेलत तू कसं ग दरवेळेला असं करतेस? याच्यावरती ऋतुजा म्हणते, पण या राणीला विचारा ना, तिने हे करायची काय गरज होती? तिने केलेल्या गुन्ह्याची तिला शिक्षा तर मिळायला पाहिजेच ना. असा गुन्हा करून ती आपोआप सुटू शकत नाही. याच्यावरती आता इकडे सिंधू सांगते, कोणीही कुठेही सुटणार नाही, कारण ज्याने गुन्हा केलाय त्याला तो भोगावाच लागणार आहे. त्यामुळे या घरातून त्यांना सध्या तरी हाकलू शकत नाही, त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळायलाच पाहिजे. आता सध्या आपण या विषयावरती नको बोलूया. असं म्हणत त्यांना आता दोघींना घरात घेतलं जातं. पण सिंधूने राणीला इशारा दिलेला असतो की तुला मी सोडणार नाहीये म्हणून. आता दोघीजणी घरात येतात. राजश्री सांगते, आता हा विषय इथेच राहू दे. मग सिंधू आपल्या अंकुरला आपल्या जवळ घेते आणि सांगत असते, मधुताई असं कसं वागू शकतात? याच्यावरती राघव म्हणतो, मधूने वागली ना ते खूप चुकीचं होतं. म्हणजे आज जर तेजसने आपल्याला सांगितलं नसतं मधूचं कारस्थान, तर आपलं बाळ आपल्यापासून किती लांब गेलं असतं. त्याच्यावरती सिंधू सांगते, ते काही नाही, मधुताईंना या सगळ्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि त्या सगळ्याची शिक्षा मी मधुताईंना देणारच. असं म्हणत सिंधूने आता खूप मोठी शिक्षा देण्याचा विचार केलेला असतो. मग सिंधू राणीच्या रूममध्ये येते आणि ती सांगते, खूप त्रास होतोय का? आणि त्रास होत असेल ना तरी तो तुमच्या कर्माने, माझ्या बाळाला घेऊन पळून जायची काहीच गरज नव्हती. याच्यावरती मधू म्हणते, हे जर मला ऐकवायचं होतं तर माझा जीव का वाचवलास? माझा जीव वाचवायची तुला गरजच काय होती? सिंधू म्हणते, आज तुमचा जीव वाचवला आहे, पण तुम्हाला केलेल्या गुन्ह्याची शिक्षा पण मी देणार आहे. माझ्या बाळाला माझ्यापासून हिरावून गेलेत ना, त्याची शिक्षा मिळणार आहे. वेळीच सुधारा, नाही तर तुम्हाला पश्चातापाची सुद्धा संधी मिळणार नाही. असं म्हणत सिंधूने मधूला इशारा दिलेला असतो.